तसंच म्हणा होय संदीप त्यामुळे छोटे छोटे काटे तू काटे आणि शर्ट टोपाला जे बाहुली काढून टाकसेल काटे काटे आला मित्रांनो आता आम्ही आलो हा ठोकला नाही मस्त खेकडे बघायला. तर खाली तिकडे त्या साईडला खेकडे पकडणार आहोत. ठोकला आपण माल उतरला खाली. सोबत ते पाण्याचं बॉटल आहे, त्याच्यात जेवण आहे. त्या पाण्याच्या बॉटलला तिकडे चला ह्याच्यामध्ये आस आहे, तिकडे कुरकुरे बिरकुरे सर्व आहेत. घेऊन चाललो आता सीधा खेकडे पकडायला पगोल्यानी. हे झाले गुळात ह्या झाल्या इकडात ह्या झाला सरळ खाली तिकडं खेकडे पकडणार. तर आता हा आपला भाऊ पगोळ्यांना आस बांधून घेतोय. त्यासाठी आपण कोंबडीचा चारा आणलेला आहे. कोंबडीच्या आतड्या वगैरे पीस वगैरे बांधणार आणि नंतर ते टाकणार खेकडे पकडायला. पीस कोंबडी बोलतो कोण आज बोलतो आम्ही आज बोलतो. काय बोलतो बाबा बरोबर ना? बरोबर. तिला वरती दाखवायची थोडी. ठीक आहे बांध बांध. जेवण बिवण पण आणले ना आपण. जेवण बिवण सर्व आहे. इकडे जेवण वगैरे आहे, इकडे पाण्याच्या बॉटल वगैरे आहेत. मस्त खेकडी आता आपल्याला आलं तर भेटली पाहिजे, मग एकच नंबर मजा येणार. दोन जाळी बांधले. आपण आज कमीच जाळे आणलेत कारण का पाणी खूप भरलेलं आहे. तर आम्हाला यायला खूप उशीर झाला आणि स्पॉट नव्हता आपल्याला. कशाला यायचं होतं? आम्ही येणार होतो मच्छी पकडायला, पण पाणी भरलं त्यामुळे मच्छीचा प्लॅन कॅन्सल केला आणि आता खेकडे पकडायची तयारी. हे असं बांधायचं असतं, बांधायचं तर नीट, नाहीतर खेकडं ते घेऊन जातं, जाळ्यातून बाहेर जातं मग ते. जेवायला घ्या. इधर से टूटा था बांध तभी दो नहीं सटक गया. त्याला काढला रे तया. बाबा एवढं लांबीला आहे. काढला ना भावानी खेकडा आपल्या. छोटंसं होतं पण त्यांनी थकवलं आणलंय. एक चांगले पहली भवानी हो गई भाई. छोटा तो छोटा लेकिन भाई थका दिया इसने. देखा इधर. ये मिल गया एक. भवानी हो गई हमारी. चलो अभी अगले शिकार के तलाश में. हंटिंग इन विलेज क्रैब. फक्त जोड भाई काय आतमध्ये.